सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आम्ही श्रीकांत गोविंद कांबळे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा शिक्षण विभागाचा पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून मी काम करत आहे। काल अप्पासाहेब पावरा पाटील या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 8:30च्या सुमारास साळुंके या मुलीवर शाळेमध्ये शाळेचं ग्रिल पडून तिचा अपघात झालेला आहे। त्या अपघात झाल्यानंतर शाळेतल्या मुख्याध्यापकांनी मुलीला कुठलाही प्रथम उपचार न करता तिला तिचे वडील येतोपर्यंत तिला वेदना होतोपर्यंत तिला तिथं ठेवले। वडील आल्यानंतर त्यांनी त्या वडिलांनी त्याला दवाखान्यात ऍडमिट केले, पण शाळेने कुठलीही त्यांना सोय करून दिलेली नाही आणि उलट आरेरवची भाषा मुलीची चूक आहे। पण शिष्यवृत्ती जर पाहिले तर ग्रिल हे सगळे तिथले जे ग्रिल लावले होते ते दोऱ्याने बांधले होते, तेव्हा दोरा तुटून ती त्या मुलीच्या अंगावर पडून तिला अपघात झाला। पण शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करायला जे वडील गेले असताना आम्ही तुम्ही तक्रार द्या, आम्ही नंतर तुम्हाला काय ते सांगतो, पण त्याचा गुन्हा नोंद केला नाही म्हणून आम्ही SP साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की या शाळेवर योग्य ती कारवाई करण्यासाठी आम्ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शिक्षण विभागातर्फे त्यांना निवेदन दिलेलं आहे। नमस्कार, मी ह्युमन राईटचे अध्यक्ष माधवी वर्ते आणि काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्षा। काल जे भाऊराव पाटलाच्या इंग्लिश मीडियम मध्ये जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे, कारण त्या मुलीच्या अंगावरती 8:30 वाजता जे ग्रिल पडलं आणि तिला 12 वाजता दवाखान्यात नेण्यात येतं, तोपर्यंत त्या प्रिन्सिपल मॅडम अतिशय म्हणजे नीच पातळीवरती जाऊन त्यांनी गलिच्छ प्रकार जो केलेला आहे त्याच्यावरती आमचा जाहीर निषेध आहे। आणि इथून मागेही त्या जी मुलगी साळुंके म्हणून आहे, 6वीत शिकत आहे, ती लहान मुलगी आहे, तिच्यावरती हा प्रसंग ओढवला आहे। त्याला पूर्णपणे ती शाळेचे प्रिन्सिपल जबाबदार आहेत आणि त्यांच्या हलगर्जीपणामुळे ही गोष्ट झालेली आहे। इथून मागे 1-2 महिन्यापूर्वीच त्यांनी सांगितलं होतं की हा पॅसेज तुम्ही भरून घ्या, तिथं बांधकामामध्ये असुरक्षित आहे, मुलांवरती काही अपघात होऊ शकतो, तरीही प्रिन्सिपल मॅडमनी लक्ष दिलेलं नाही। आणि तिच्या वडिलांची तक्रार होती आहे की मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्ही ती पडदाच घेऊ नका, कारण उन्हाळा खूप आहे, तरी सुद्धा त्या मॅडमने ऐकलं नाही आणि भर उन्हामध्ये स्पर्धा घेऊन ती साळुंके मुलगी बेशुद्ध पडली, तरी मॅडमनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। त्याला कुठेतरी अध्यक्ष शिक्षण अधिकारी पण जबाबदार आहेत की त्यांचं लक्ष नाही शाळांकडे, शाळेच्या वरती त्यांचं पूर्णपणे निर्बंध नाहीये। आणि अशा घटना त्या शाळेमध्ये 2-3 वेळा घडलेल्या आहेत आणि इथून पुढेही वारंवार घडत राहणार आहेत। आणि आमच्यासारखी लोक त्यांना प्रश्न विचारायला गेल्यानंतर ते सरळ आम्हाला उडाउडीची उत्तरं देतात आणि त्या मुलीचे वडील गुन्हा दाखल करायला गेले तरी गुन्हा दाखल करून घेतला नाहीये। पोलिसही हलगर्जीपणा करतात आणि त्या मॅडमला तिचे आई वडील गेले असतात जाब विचारायला की सरळ म्हणतात की तुम्ही राजीनामा मुलीचा दाखला काढून घ्या, आम्हाला काही विद्यार्थ्यांची गरज नाहीये। अशा भाषेमध्ये जर ते बोलत असतील तर कुठेतरी याला आळा बसला पाहिजे आणि ह्याच्यावरती कुठेतरी वचक बसली पाहिजे। आणि शिक्षण अधिकाऱ्यांनाही आमचं मागणं आहे की तुम्ही अशा शाळेच्या त्या कोण पवार मॅडम असेल, पुरा मॅडमचा राजीनामा तात्काळ तुम्ही जाहीर केला पाहिजे। धन्यवाद।